संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत एकामेकासमोर ठाकण्यासाठी। कालच्या दिवसातील क्वालिफाय झालेला संघ जय बजरंग कारिवली आजच्या दिवसात ज्याने सर्वात जास्त मेहनत घेतली आणि आपलं वर्चस्व गाठलं असा संघ म्हणजे आपण पाहू शकता गावदेवी भादवड। आपण पाहिलं तर भादवड संघाने पहिल्या सामन्यामध्ये रांजोली संघाला परास्त केलं, त्यानंतर सारंगाव संघाला परास्त केलं आणि आता मात्र मागील सामना पाहिला सोनाले संघाला परास्त केलं आणि आता मात्र पाहूया कारिवली संघासमोर आपल्याकडं वेल आहे। तर 2 दिवस सलग ज्याने खरोखर चांगली पंचगिरी केली असे सर्वांचे लाडके पंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे। गरज सर यांचा येतो जे स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे वनमॅन शो सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय। पंचांनाही या ठिकाणी आपण पाहू शकता मान दिला जातो, सन्मान दिला जातोय। जय श्रीराम। गेम ऑन। पहिला चेंडू आपलातून पाहायला मिळतोय, क्या बात आहे। ब्लॉक हॉल मध्ये पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी पाहतो अति काही संकटात नाही फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकता सापडल्या जाल्यामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये संतोष तरे यांची आपण पाहू शकता विकेट प्रस्थापित केली गेली आहे। थँक्यू। आपण पाहतात उपतालुका प्रमुख चषक 2025 भव्य दिव्य आयोजन सलग दुसरा दिवस। या दुसऱ्या दिवसातील एक अनोखा रेकॉर्ड जेव्हा जेव्हा फलंदाजीला आले तेव्हा तेव्हा चौकाराने अकाउंट ओपन करणारा खेळाडू म्हणजे आपण पाहू शकता संजयभाई म्हात्रे। आज सलग ही चौथी मॅच आहे। चौथ्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला त्यांच्या बॅट मधून। पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून इथे मात्र पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी। आता मात्र घाई नाही आहे कारण माहिती आहे परला नाईक थोडंसं रनिंग मध्ये कमी आहेत, पायांची दुखापत आहे, परंतु गावाच्या अस्मितेसाठी हा खेळ त्यांचा पाहायला मिळतोय। कारण क्रिकेट म्हटलं तर गावासाठी आणि फक्त गावासाठी खेळला जातोय। पुन्हा एकदा पाहूया खेळाला या ठिकाणी होते सुरुवात। गोलंदाज होते टन। यावेळेसही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी पाहतोय आपण एक बिग अपसेट पाहायला मिळाला असता पुन्हा एकदा, बट तसं काही घडलं नाही आहे, निशाणा साधता आला नाही आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय
बाल बाल बच गे संजयभाई मात्रे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. फलंदाजीमध्ये प्रल्हाद नाईक कुठेतरी कमजोर पाहायला मिळाले. आज संपूर्ण दिवसाचा विचार केला तर ज्या नावाने ओळखला जातो, ज्या नावाने जाणला जातोय, परंतु क्रिकेट किती वर्ष सातत्यपूर्वक खेळत आहेत, कुठेतरी फिटनेसमध्ये डगमगता पाहायला मिळतेच. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संजय मात्रे वा अफलातून. पुन्हा एकदा पाहूया स्ट्राईकवरती भरत पाटील टनवताई गोलंदाजी मार्कवरती सरसावताई पुढील चेंडूसाठी. यावेळेस पाहू शकता पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून चेंडूला टर्न केले गेलं. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू फरार होता सीमारेषे बाहेर. क्या पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय की चौकार येतोय. पूर्णपणे मॅच वरती फोकस लक्ष केंद्रित केले गेलं आहे. आपण पाहतोय सामर्थ्य दाखवतोय. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साइडला येतोय. एक धाव घेतली जाईल आणि इथं मात्र आपण पाहू शकता एकच धावेवरती समाधान. एका षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली 11 या अंकावरती. सुरुवातीच्या काल कुठे स्ट्रगल पाहायला मिळत होता, परंतु संजयभाई मात्रे यांच्या बॅटमधून जे 2 चौकार निघाले, डावाला आकार मिळाला. मागील मॅच असं वाटत होतं कुठेतरी फसेल, कारण 42 धावांचं मला तरी वाटतं आव्हान होतं मागील मॅच, आणि ते पूर्ण करताना इथं मात्र आपण पाहिलं तर सोनाली संघ कमी पडला. कारण जी गेम प्लॅनिंग आणि मॅचवरती दबदबा, मॅचवरती विश्वास, मी करू शकतो, मी बनू शकतो, ही धमक गावदेवी भादवड संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि नेहमीच माझ्याने होईल, मी करेन, ही आशा बाळगूनच कुठलंही कार्य करायचं असतं. माझ्यात होणार नाही, माझ्यात होईल का, ही शंका जिथे उत्पन्न होते तिथंच माणूस फसला जातोय. मग ते खेळ असो की वैयक्तिक जीवन. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होतंय. यावेळेस संजय पाटील एक चांगला गोलंदाज, चांगल्या गोलंदाजाला ही हिट करण्याचा प्रयत्न, चेंडूला खाली ठेवला गेला, गती प्राप्त करून दिली. कारण अतिशय हुशार गोलंदाज आहेत. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी खूप चांगले योगदान राहिलं गेलं आहे. कारण कित्येक फायनली या खेळाडूच्या जोरावरती मारताना पाहायला मिळाले आहेत. दोन्ही संघ हे फायनलिस्ट आहेत. मागच्या अंगामध्ये वडचर होती, तो पुढे की मी पुढे अशी वडचर होती. पाहूया हंगामामध्ये त्यांची ही मॅच. स्लोअरचा मारा आणि या ठिकाणी सेफ लँडिंग होईल की एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या आहेत. 2 धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 13 अंकावरती, 13 धावा 10 फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 संजय पाटील यांच्या माध्यमातून 2 चेंडू टाकून झालेले आहेत. संजय भाई आपण पाहतोय की 12 धावांवरती नाबाद खेळतोय. सांघिक स्कोर जर पाहायला गेले तर 13, म्हणजे पाहू शकता पूर्णपणे मॅचचं सूत्र आपल्या हाती घेतलेले पाहायला मिळतात. पुढील चेंडू स्लोअरचा मारा, इथे पाहूया फटका फसला आहे, काय घडतंय. यस, लेट ट्राय केलं बट थेट ट्राय केला आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात झाले बाद. यस, या स्पर्धेसाठी भेट देणारे आमचे लाडके पाहुणे आपण पाहू शकता. सन्मान्य श्री
जगदीशजी पाटील साहेब, मान्य श्री संतोषजी पवार साहेब, त्याचबरोबर मान्य श्री संदीपजी पाटील साहेब आमच्यापासून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पाहतोय आपण एक धाव घेतली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. कॅल्क्युलेट टाईप गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये कमबॅक संजय पाटील यांनी करून दिलेला आहे. हे सांघिक खेळ, संघातील एकतेचं खेळ नेहमी सादरीकरण करत असतात अजय कारिवली. यावेळेस मात्र आपलातून फटका फसला गेला होता, परंतु या ठिकाणी पाहतोय सूर्यनारायणची किरण डोल्यावरती आले असावीत, कारण नीलम नाईक त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या हातातून असं सहज सोपा झेल लवकर सुटणार नाही आहेत, पण अंदाज बांधणं गरजेचं आहे, कारण आपल्या टीमचा जो दबदबा आहे, नाव आहे, त्याप्रमाणे कामगिरी होणं गरजेचं आहे. एकच धाव. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेतला होता, डायरेक्ट हिट. क्या बात आहे, प्राइज विकेट. ओ माय गॉड, काय करता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज लालचंद तारे या ठिकाणी बाद होतोय. या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्या 1 ने पुढे सरकते 16 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 30 गावदेवी भादवड फलंदाजी करते असं कोणाला जर सांगितलं तर त्याला विश्वास बसणार नाही आहे, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये पदार्पण करतोय आणि धावसंख्या 16. खोटा बोलतोय असं बोलेल, परंतु सत्य आहे. या वेळेस उडवलाय. क्या बात आहे. संजय येतो चेंडू खाली आणि अजून एक झेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. धावसंख्या 16 आहे. 4 गडी बाद झालेले आहेत. तिसरं ओव्हर चालू आहे. अजूनही तरी सुद्धा 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कधीही पलटवार करू शकतोय गावदेवी भादवड, यात मात्र काही शंका नाही आहे. परंतु अतिशय आत्मबलाने, ताकदीने आणि जिद्दीने खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जय बजरंग कारिवली या टीमचा दहशत का दुसरा नाम जय बजरंग कारिवली. पाहूया दीपक डावाला सावरावा लागेल, आवरावा लागेल. पुढील चेंडू यावेळेस उडवला हवेमध्ये, इथे या आहे आणि पुन्हा एकदा वेल जज कॅच. अजून एक फलंदाज जलच्या स्वरूपात होतोय बाद.
क्या बात आहे. निलेश यांनी सुद्धा आपण पाहिलं तर जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली आणि वेल जज कॅच. प्रत्येकाने मी तर म्हणेन की जो योगदान देणं गरजेचं आहे तो दिलं गेलं आहे 100%. अजूनही आपण पाहतो या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक झालेली नाही आहे. हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळतंय. चाचणीमध्ये आपण 3 हॅट्रिक पाहिल्या होत्या, परंतु या स्पर्धेमध्ये अजून एकही हॅट्रिक पाहायला मिळाली नाही आहे. या ठिकाणी चौकारांची हॅट्रिक झाली, षटकारांची हॅट्रिक झाली, बट विकेटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. ती बघायची आहे. प्रेक्षकांची उत्कंठा सिगेला हॅट्रिक बॉल घेऊन टर्न होते गोलंदाज. पुश केला हलक्या हाताने. माहिती आहे की विकेट जाण्यापेक्षा सावधगिरी पवित्रा घेणं गरजेचं आहे, कारण स्ट्राईक जर रोटेट होते तर शैलेश मात्रे स्ट्राईकवरती येतोय. आता शैलेशांचं काम पहिले काय होतं की स्ट्राईक रोटेट करून देणं, परंतु आता त्यांना ती जिम्मेदारी घ्यावी लागेल. आता तो नांगराचा बऱ्या आपल्या खांद्यावरती घेऊन एकाकी चालावं लागेल. पाहूया तो गाडा कशा प्रकारे खेचला जातो, ओढला जातोय. स्लोअरचा मारा या ठिकाणी. क्या बात आहे. पूर्णपणे हेवी झालेले आहेत. आत्मबल वाढलेलं आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे आणि प्रबल दावतदार म्हणून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील करत आहेत. आजच्या दिवसातील सर्वात उत्कृष्ट गोलंदाजी. क्या बात आहे. व्हाट अ बॉल. यू मिस आय डेफिनेटली हिट. बॉलच्या सुरुवात फलंदाज होतोय बाद. दांडी गुल. सर्वात चांगला ओव्हर आजच्या दिवसातील मी तर म्हणेन आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 2 धावा देऊन 3 गडी बाद केले. वाह, जबरदस्त. नक्कीच मनोज, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी म्हटलं जर वावगं ठरणार नाहीये संदीप पाटील कडून, कारण की संजयभाई म्हात्रे यांच्या टीम समोर तिसरं ओव्हर फेकताना 2 धावा देत 3 विकेट त्यांनी घेतलेत. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत संदीपच्या गोलंदाजीतून. क्या बात आहे. यावेळेस पहा, एक एक रनासाठी झजावं लागतंय, झगडावं लागतंय, झुजावं लागतंय, परिश्रम करावे लागतायत. हे क्रिकेट आहे ना मित्र हो, आपल्याला जीवनाला खूप काही सांगून जातोय. जीवनात तुमच्याकडे जर भरभाटे असेल तर उतून जायचं नसतं आणि गरिबी आले म्हणून लाजून जायचं नसतं. प्रत्येक वेळी समतोल कसं राखता येईल हे पाहायचं असतं, कारण आज जे आपल्याकडे शुभलक्ष्मी आहे ती उद्या दुसऱ्याकडे जाऊ शकते, म्हणून तिला जपायचं असतं, भजायचं असतं. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय की या क्रिकेटच्या खेळामधून कित्येक तरी असं उदाहरणं देत आहेत. आपली टीम चांगला परफॉर्मन्स करते तर त्याच्यामध्ये आपल्याला कधीही गर्व करायचं नसतं, आणि त्या पद्धतीने या ठिकाणी या 2 टीम आहेत कधीही गर्व करत नाही आहे, नेहमी खेळाला खेळाच्या पद्धतीने खेळत असतात. यावेळेस क्या बात आहे, अफलातून फटका खेळताना पाहायला मिळतंय मचिंद्राच्या बॅटमधून. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. थोडीशी लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि लगेच आपण पाहिलं एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. 2 धावा झुलतायत अकाउंटमध्ये. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. 21 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस उडवलाय, मिस टाइम झालेला आहे. छत्रशा काय त्याच्या खाली, चुकी नाही आहे आणि मचिंद्र ही जेलच्या स्वरूपात होतोय बाद. कारण की सर आपण जर विचार केला सलग ही 4थी मॅच आहे, सलग 4थी मॅच आहे, न थांबता न थकता. आणि विचार जर केला हा 40+ क्रिकेट आहे, किती एनर्जी टिकून ठेवेल माणूस. नक्कीच अतिशय आपण चांगला उल्लेख केला, कारण की भादवा टीम सलगचा आजच्या दिवसातून हा 4था सामना खेळतात आणि मनोज ठाकरे खूप कमी वेळा आपण
असं चित्र पाहिलं आहे की 9व्या क्रमांकाच्या फलंदाजाला मैदानामध्ये भादवड संघाकडून उतरावं लागलेलं आहे. यस यस, अगदी बरोबर आपण उल्लेख केला. म्हणून तर म्हणतोय ना की एनर्जी टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला धाडसीने क्रिकेट खेळावं लागेल. त्याच्यामध्ये खेळते माहीर आहे, परंतु आयुष्यातले सर्व दिवस आपल्या बाजूने नसतात. आयुष्याचे सर्व दिवस उजवे नसतात. कधीतरी आपल्याला असे कठीण दिवस ना सामोरे जावं लागतं. आजची ही परिस्थिती खूप कठीण असेल भादवड संघासाठी. क्या बात आहे, अजून एक तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय, कारण ह्या परिस्थितीची सवय नसते आणि जेव्हा आपण अशी परिस्थिती येते तेव्हा निश्चित मनामध्ये तो खदखदता दुःखद आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पुढील चेंडू. यावेळी झेल उडाला आहे आणि अशा रीतीने अजून एक फलंदाज होतोय बाद. क्या बात आहे, अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालंय. भरत पाटील यांनी सुरुवात केली, 11 धावा दिल्या. त्याच्यानंतर संजय पाटील यांनी कुठेतरी कमबॅक केलं, 1 गडी बाद केलं, 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर संदीप पाटील याने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली, 3 गडी बाद केले, 2 धावा खर्च केल्या. आणि शेवटी कुंदन पाटील याने सुद्धा आपण जर पाहिलं तर 4 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. एकंदरीत 4 षटकांमध्ये गावदेवी भादवड 21 धावा जमू शकला आणि 22 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पाहूया हे 22 धावा कशा प्रकारे पूर्ण होत आहेत की थांबतात, या ऐकूया कालीराम केनीसर यांच्या आवाजाने. नक्कीच मनोज, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये कुठल्याच सामन्यातून काय चित्र आपल्याला पाहायला मिळेल हे सांगता येणं कठीण आहे. आपण इथं पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या, त्यानंतर 3 ओव्हरमध्ये भादवड टीमच्या 6 विकेट आणि फक्त धावा 10 आल्या. अतिशय महत्त्वाचा सामना होता. नक्कीच आज लालचंद तरीची जी सोनाली संघाच्या गोलंदाजाने जी विकेट घेतली ते लालचंद तरीला असं बॉल करणे देखील खूप कमी वेळा आपण पाहिलाय. मात्र आज गटातून अंतिम 3 विजय घेऊन टीम पुढे आली होती. मात्र या कारवली संघाबरोबर खेळताना कुठेतरी फलंदाजीमध्ये नक्कीच निराशाजनक कामगिरी झालेली आहे गावदेवी भादवड टीम समोर. मात्र कधी कधी असे लो स्कोरिंग सामने देखील चांगल्या स्थितीमध्ये संपलेत आपण पाहिले मनोज क्रिकेटमध्ये. अगदी बरोबर, परंतु विचार केला तर आज संपूर्ण दिवस खेळ करत होता मैदानाच्या आतमध्ये आणि ताज्या दमाची पोच घेऊन जेव्हा कारहुली संघ या ठिकाणी प्रस्थापित झाला आणि कमजोर कडीवरती त्याने आघात केला, त्याचा कुठेतरी त्यांना फायदा झाला. नक्कीच आम्हाला ऑनलाईन विजय स्पोर्ट खानपे संघाचे खेळाडू जितेंद्रजी पाटील संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत. त्यांनी श्यामदादा चौधरी आणि जवानमन सरवली या आयोजनासाठी आणि नियोजनासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद जितेंद्र पाटील खानपे. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. विजयाचं लक्ष्य आहे 22 धावांचं. निश्चितच एक होतकुरू, एक चांगला माणूस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जितेंद्र पाटील मंडळासाठी त्यांचं चांगलं सहकार्य असतं आहे आणि नेहमी जेव्हाही भेटत आहेत तेव्हाही आपल्यासाठी सुद्धा खूप काही करतात. कधी नाश्त्याची व्यवस्था असेल, आता तर त्याने आपल्याला पॅन्ट पीस शर्ट पीठ दिलेलं आहे की नवीन हंगामाला सुरुवात होते तर तुम्हालाही शूज, कॅप, टी शर्ट, शर्ट पीस जे होईल ते परीने पंच असतील, कॉमेंटेटर असतील किंवा गुणलेखक असतील यांच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. त्यांचंही खूप खूप धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम सर. सलामीर जोडी संजय पाटील आणि संदीप पाटील गोलंदाज आहेत. संजयभाई म्हात्रे 4 ओव्हर 22 धावा चं लक्ष्य. नक्कीच आपण पाहिलं तर स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या देखील गावदेवी भादवड टीमच्या नावे आहे मनोज. नक्कीच
अशी परिस्थिती मी तर कमी वेळा पाहिलेली आहे. 5:14 झालेली आहेत. चोवीस चेंडूमध्ये 22 धावांचं लक्ष आहे. क्या बात आहे. खूप चांगलं गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळालं. खास करून या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलं की जो कॉम्बॉक्स आहे तो मुख्य व्यासपीठाच्या विभक्त आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये एक चांगली गोष्ट अशी की कमिटीची आपल्या मागे किरकिर कमी आहे. इतर स्पर्धेमध्ये आपण जर पाहतो ना तर कमिटीची जी किरकिर असते त्याच्यामुळे मॅचची मजा ही निघून गेलेली असते. परंतु खूप चांगली कमिटी आहे की त्यांची आपल्याला काही तक्रार नाही आहे. नक्कीच अगदी व्यासपीठ वेगळं आहे, समालोचक कक्ष वेगळं आहे आणि एक सुंदर असं नाणेफेकी कक्ष. बघूया संजय पाटील स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला संदीप पाटील, गोलंदाज संजयभाई म्हात्रे. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून उडवलाय, एका टप्प्याने चेंडू चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार चौकार. इथे देखील इनफिल्डच्या वरून सुरेख फटका, संजय पाटील याचा सलगचा दुसरा चौकार. वार शुक्रवार दिनांक 21/11/2025 आणि गट नंबर सी चा पहिला सामना असेल. गावदेवी वेले आणि सोनादेवी टेमघर, त्यानंतर इजिस्पर निंबवली, चेरोबा कोण या चारही संघांनी वेलेवर पोहोचायचं आहे. नक्कीच बरोबर आपला 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं आहे. वेले आणि टेमघर 3 मध्ये 3. नक्कीच जी फिल्डिंग सजवलेली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने जणू काही गोलंदाजी फटके सजवताना फलंदाज आपण पाहतोय संजय पाटीलला. तीन चेंडू मध्ये 12, 24 मध्ये बनवायचे 22. आणि इथे आता आपण पाहिला तर हा फटका ऑन साईडला शतरक्षी तिथे उभा केला आणि काय फलंदाजी करतायत नक्की संजय पाटील. 18 धावा, 4 चेंडू मध्ये 18 बनवल्यात. आता विजयासाठी फक्त 4. आणि हा 5 चेंडू मध्ये इथे सामना फिनिश केलाय. जय बजरंग कारवली संघाचा फलंदाज संजय पाटीलला काय फलंदाजी केली. वा, अडलक गावदेवी भादवाड आणि बेस्ट ऑफ लक देऊया आपण जय बजरंग कारवली टीमला. 5 चेंडू मध्ये 22 धावा नाबाद ठोकल्या आणि 22च्या 22 धावा संजय पाटीलच्या बॅट मधून आलेत. या सामन्याचा सामनावीर खेळाडू नक्कीच अगदी संजय पाटीलला 22 धावा बनवल्या. दुसरे ओव्हर टाकताना 4 धावा देत एक विकेट देखील घेतला. म्हणजे ते संदीप पाटीलचे 2 धावा 3 विकेट होते, 15 पॉईंट होते. इथे संजय पाटीलच्या 22 धावा आणि 1 विकेट 5 पॉईंट पकडले तर नक्कीच म्हणून 27 पॉईंट होत आहेत. आणि तेच ठरलेत या सामन्याचे सामनावीर खेळाडू संजय पाटील.
हा प्रल्हाद नाईक यांची बाकी आहे. बरोबर आपण नाणेफेकी केली. पाहुण्यांचे शुभ हस्ते प्रल्हाद नाईक. जगूभाऊ इकडे तुम्ही 2 मिनिटं इकडे या. याच्यामध्ये 2 चेंडू आहेत. स्कोरबुक घ्या सर्व. चला प्रल्हाद नाईक आपले एक या आधीच्या सामन्याची सामनावीर. पारितोषिक देणं बाकी आहे. संजय पाटील आपण देखील यायचंय. चला संजय म्हात्रे नक्कीच अगदी महत्वाच्या सामन्यातून सलग 4था सामना खेळलेत आणि थोडासा थकाव नक्कीच जाणवतोय. या प्रल्हाद नाईक आणि संजय पाटील दोन्ही खेळाडू आपण करूया सामना. पारितोषिक देऊन सन्मानित. रामशेठ चौधरी, सुधाकरजी चौधरी, त्यानंतर पंडितजी पाटील माजी सरपंच आणि महेंद्र भाऊ मारुती पाटील आणि या स्पर्धेचे 1 मॅन शो नक्की श्यामदादा चौधरी हे मान्यवर आहेत. मान्यवर कक्षामध्ये चला दोन्ही खेळाडू आपण येऊन आपले पारितोषिक घ्यायचं आहे. प्रल्हाद नाईक आपले देखील एक पारितोषिक बाकी आहे सामनावीर आणि संजय पाटील 5 चेंडूमध्ये 22 धावा आणि गोलंदाजीतून 4 धावा देत 1 विकेट. चला या फास्ट करा. संजय पाटीलला ट्रॉफी, गिफ्ट बॉक्स आणि कोल्ड्रिंक देऊन सन्मानित केलं जाईल. बघू शकता पंडित पाटील माजी सरपंच सरवली यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्परचं वितरण. त्यानंतर द्या सुधाकरजी चौधरी द्या आपण. यास पंडितजी चौधरी यास रामशेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते कोल्ड्रिंकचं वितरण. सुधाकरजी चौधरी आपल्या शुभ हस्ते सुंदर ट्रॉफी. या प्रल्हाद नाईक धन्यवाद. मान्यवर खेळाडूचे अभिनंदन. संजय पाटील बेस्ट ऑफ लक. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. प्रल्हाद नाईक गावदेवी भादवड टीम चे सर सेनापती संघनायक यानं देखील सामना